हाय गुड मॉर्निंग. तर आज आहे फ्रायडे आणि मी निघाली आहे ऑफिसला. आज माझा मूड खूप छान आहे कारण का सकाळपासून जर काही गोष्टी नीट होत गेल्या तर दिवसभर तो मूड खरंच खूप चांगला राहतो. आज सकाळी रिधाननी पण क्लासला जाताना काही किचकिच केली नाही आहे, जास्त रडला नाही आहे. हां, पण मी त्याला प्रॉमिस केलं की मी त्याला चिप्स आणि चॉकलेट्स घेऊन देईन कारण का उद्या आहे आमची मूवी नाईट. मूवी नाईट म्हणजे प्रत्येक सॅटर्डेला, कारण का संडेला सुट्टी असते, मला सॅटर्डेला सुट्टी नसते. प्रत्येक सॅटर्डेला आमची मूवी नाईट असते, माझी, रिधानची आणि रिठाण्याची. तर आम्ही काय करतो, मी एक मस्त मूवी लावते लॅपटॉपला. जर मी बाहेर घेऊन जात नाही मुलांना तर कृष्णाचा, हनुमानाचा किंवा महादेवांचा असे कार्टून ॲनिमेटेड मूवी लावते जे रिधानला आणि रिठाण्याला खूप आवडतात. आणि ते बघता बघता दोघंजण मस्तपैकी चिप्स, मी जास्त चिप्स देत नाही पण ते सॅटर्डेला अलाउड असतं चिप्स. कोल्ड्रिंक मी जास्त प्रिफर करत नाही, मी त्यांना लिंबू सरबत द्यायला ट्राय करते किंवा मग कोकम सरबत विथ सब्जा, ते त्या दोघांना खूप आवडतं. आणि सब्जा आपल्या शरीरासाठी पण खूप चांगला आहे, त्यामुळे लहान मुलांना सॉफ्ट ड्रिंक न देता तुम्ही सब्जा किंवा कोकम सरबत, लिंबू पाणी असं काही देऊ शकता. किंवा घरात बनवलेले ज्यूसेस जे पॅक भेटतात, मेप्रोचे भेटतात ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही त्यांना देऊ शकता. ठीक आहे. तर आता आलं आहे मेट्रो स्टेशन, तर ऑफिसमध्ये जायची घाई आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता मी हा व्हिडिओ इथे संपवते. परत भेटूया संध्याकाळी किंवा दुपारी. ठीक आहे. हाय. तर मी माझा टिफिन खाऊन झालं पण मला खूप भूक लागली होती. खूप भूक लागली म्हणण्यापेक्षा मला काहीतरी चटपट करायची इच्छा झाली होती. ठीक आहे. तर मी आज मागवलं आहे, कुठून आहे माहिती आहे, एट क्लबमधनं बॉम्बे सँडविच मागवलं आहे. यांचं ना जेवण खूप स्वस्त असतं, इट्स लाईक खूप स्वस्त असतं आणि खूप छान पण असतं. सो हा आहे आपला बॉम्बे सँडविच. क्वांटिटी पण खूप चांगली आहे आणि त्याच्यावर मला आहे ना माझे 50 पॉईंट्स तिकडे होते, तर मला हे पडलं आहे 64 रुपीजला. हे एक छान लेमिनेड आहे आणि हे बॉम्बे सँडविच आहे. ठीक आहे. तर आता मी मस्तपैकी खाते. मी टिफिन खाऊन झाली आहे पण मला भूक लागली आहे. तर मी याचे खूप सारे सँडविचेस खाल्ले आहेत आणि काय कमाल आहे यार, एक नंबर, काय भारी बनवतो. म्हणजे चटणी, आलू, कांदा, मेयोनीज, सगळ्या भाज्या एक नंबर. आणि हे ब्राऊन ब्रेडने बनवले. मला आवडत नाही ब्राऊन ब्रेड, आय एम नॉट बिग फॅन ऑफ ब्राऊन ब्रेड. मला व्हाईट ब्रेड, आपला साधा ब्रेड आवडतो आणि साधे पाव आवडतात. पण हे एवढं चांगलं आहे, हे लोक व्हाईट ब्रेडमध्ये न बनवता ब्राऊन ब्रेडमध्ये बनवतात. बट टेस्ट अप्रतिम आहे, अप्रतिम. आणि हा लॅमिनेट, हा सुंदर आहे बट खूप खारट आहे, खूप खारट आहे. पण आता वाया नाही घालू शकत, पैसे पे केलेत त्यामुळे पियायला लागतं. खूप खारट आहे. त्यापेक्षा सँडविच वे बेटर आहे, वे लाईक बेटर नाही, मस्त आहे, अप्रतिम आहे. हॅलो गाईज. तर मला आज एक गोष्ट बोलायची आहे. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट स्टार्ट करतो ना, तेव्हा आपले पाय खेचणारे सगळ्यात जास्त लोक ही आपल्याच ओळखीतली असतात. मी म्हणत नाही की कोण नातेवाईक किंवा कोण तुमच्या ओळखीची किंवा तुमचे मित्रमैत्रिणीही असू शकतात. जेव्हा जर आता मी हा यूट्यूब चॅनल चालू केला तर याच्यामुळे ना खूप साऱ्या लोकांनी मस्करी उडवायचं ठरवलं आहे, मला टोमणे मारतात आणि हे एवढं आहे. पण हा यूट्यूब चॅनल मी त्यांच्यासाठी नाही सुरू केला आहे, हा मी माझ्यासाठी सुरू केला, जेणेकरून ह्या एका वर्षात माझी काही जी प्रोग्रेस असेल ती मला कळावी, माझा कॉन्फिडंट वाढावा, माझं कम्युनिकेशन चांगलं व्हावं म्हणून मी केलं आहे. पण खूप साऱ्या लोकांनी त्याची मस्करी कळवणं स्टार्ट केलं आहे. तर माझं एकच मत आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःचं नवीन काही करता येत नाही ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना असं बोलण्यापेक्षा ना स्वतःमध्ये कधी किती इम्प्रूव्हमेंट करता येईल ना हे बघितलं तर तुम्ही आयुष्यात खरंच खूप पुढे जाशाल. आणि एखादा माणूस जर एखादी नवीन गोष्ट सुरू करतोय तर त्याच्यामागे त्याने एफर्ट किती घेतलेत ना हे तुम्ही जास्त बघा. कारण का दुसऱ्यांची मस्करी करून तुम्ही कधीच मोठे होणार नाही. तुम्हाला मोठं होण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायचे आहेत. ठीक आहे. दुसऱ्यांच्या असं आता भरपूर काही बोलायची इच्छा आहे पण मी जास्त नाही बोलत आहे. पण ठीक आहे, तुम्ही आयुष्यात पुढे जा. मी तुमची साथ नाही दिली तर तुमची मस्करी नाही आवडणार, तुम्हाला डिस्ग्रेस नाही करणार, तुमचा इन्सल्ट नाही करणार. पण मी अपेक्षा नाही करत की तुम्ही पण असंच वागावं, कारण का ती एक मॅच्युरिटी लेवल असते जी प्रत्येकाला यायला हवी असते, जी मला माहिती तुमच्याकडे नाही आहे पण माझ्याकडे भरपूर आहे.